नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नीट परीक्षेचा निकाल केवळ तुमच्या ज्ञानावर नाही तर तुम्ही भरलेल्या OMR शीटवर अवलंबून असतो. अभ्यास कितीही केला तरी OMR मध्ये झालेली एक छोटी चूक तुमची 2 वर्षाची मेहनत मातीमूल करू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण OMR भरण्याच्या काही प्रो टिप्स पाहणार आहोत त्या तुम्हाला कोणत्याही क्लासमध्ये सांगितल्या जात नाहीत. पेनची निवड आणि तांत्रिक सावधगिरी, तर राईट पेन स्ट्रॅटेजी. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे पेन कोणता वापरायचा. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026च्या अधिकृत नोटिफिकेशनमधील पान 45 वरील माहितीनुसार एक अत्यंत महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. तुम्हाला घरून कोणताही पेन परीक्षा केंद्रावर नेण्याची परवानगी नाही. एक विद्यार्थी OMR स्पेशल पेन विकत घेतात, पण सुरक्षा तपासणीच्या वेळी तो पेन काढून घेतला जातो. मग पेन कुठून मिळणार? NTA स्वतः तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये अधिकृत ब्लॅक बॉल पॉइंट पेन पुरवणार आहे. त्यामुळे पेन नेण्याची चिंता आता सोडा. पण तिथे मिळाल्यावर या 3 गोष्टी नक्की करा. पेनचा स्मूथनेस तपासा. पेन हातात मिळाल्यावर तो थेट OMR शीटवर चालवू नका. प्रश्नपत्रिकेच्या कोपऱ्यात किंवा रफ वर्कच्या जागी तो 2 ते 3 वेळा गोल फिरवून नीट चालतो का याची खात्री करून घ्या. जर पेनची शाई गळत असेल किंवा तो अडकत असेल तर घाबरू नका. लगेच हात वर करून पर्यवेक्षकांना सांगा आणि दुसरा अधिकृत पेन बदलून घ्या. एक पेन एकच रंग. पूर्ण OMR शीटसाठी शक्यतो तोच एक पेन वापरा. शाईचा ब्रँड किंवा जाडी बदलल्यास स्कॅनिंगमध्ये तांत्रिक अडचण येऊ शकते. लक्षात ठेवा, बाहेरचा पेन वापरल्यास तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. त्यामुळे सेंटरवर मिळणारा पेनच तुमची खरी शक्ती आहे. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेक्शन B मधील गोंधळ कसा टाळाल. सेक्शन B मॅनेजमेंट. नीट परीक्षेच्या पॅटर्ननुसार सेक्शन B मध्ये 15 पैकी फक्त 10 प्रश्न सोडवायचे असतात. अनेक मुले उत्साहात 15 पैकी 12-13 प्रश्न सोडवतात आणि OMR मध्येही त्यांचे गोल भरतात. नियम लक्षात ठेवा, कॉम्प्युटर फक्त तुमचे पहिले 10 प्रश्नच तपासणार आहे. समजा तुमचे पहिले 2 प्रश्न चुकीचे आहेत आणि पुढचे 8 बरोबर आहेत तर तुमचे नुकसान होईल. OMR मध्ये हात लावण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेत ठरवा की कोणते 10 प्रश्न तुम्हाला 100% खात्रीने येतात. त्याच प्रश्नांचे गोल भरा. पर्यवेक्षकाची स्वाक्षरी, तुमचे कायदेशीर संरक्षण. OMR शीटवर तुमच्या सही इतकीच महत्त्वाची असते ती म्हणजे तिथल्या पर्यवेक्षकाची सही. जर घाईत किंवा गडबडीत पर्यवेक्षक तुमच्या शीटवर सही करायला विसरले तर तुमची OMR इनव्हॅलिड ठरू शकते. पेपर संपण्यापूर्वी तुमच्या शीटवर सही नसेल तर लगेच हात वर करून पर्यवेक्षकांना बोलवा आणि सही करून घ्या. हे तुमचे अधिकार आहे. OMR भरण्याची बाउंड्री टू सेंटर पद्धत. गोल भरताना नेहमी बाहेरून आत, आउटसाइड इन या पद्धतीचा वापर करा. प्रथम गोलच्या कडेने बॉर्डर एक वर्तुळ काढा. त्यानंतर पेन वेगाने मध्यभागी फिरवून पूर्ण गोल गडद करा. त्यामुळे शाई गोलाच्या बाहेर जात नाही आणि स्कॅनरला तुमचे उत्तर वाचणे सोपे जाते. तांत्रिक पडताळणी, क्विक व्हेरिफिकेशन. पेपर हातात आल्यावर 1 मिनिट शांत राहून हे तपासा. तुमच्या प्रश्नपत्रिकेचा कोड उदाहरणार्थ F3 आणि OMR वरील कोड सारखाच आहे का. रोल नंबर लिहिताना खाडाखोड करू नका. वरचा आकडा आणि खालचा गोल यात ताळमेळ असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, OMR ही तुमची उत्तरपत्रिका आहे. तिला फार जपून हाताळा. त्यावर रफ वर्क करू नका, ती दुमडू नका आणि त्यावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या. जर तुम्हाला या विषयावर काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. अशाच सखोल मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.